पुण्यातील वैष्णवी हगवणे आत्महत्येनंतर राज्यातील कौटुंबिक हिंसाचारामुळे आत्महत्यांच्या घटना उघडकीस आल्या आहेत. वैष्णवीच्या आत्महत्यानंतर महाराष्ट्रातून एक संतापाची भावना पाहायला मिळाली. या प्रकरणानंतर अहिल्यानगरमध्ये मराठा समाजातील जाणकारांनी एकत्र येत समाजातील अनिष्ट रूढी परंपरा बंद करत सामाजिक सलोखा व साधेपणा जपण्याचा संदेश बैठकीतून देण्यात आला. मराठा समाजाने विवाह समारंभासाठी आचारसंहिता जाहीर केली आहे. हुंडा घेऊ नका, देऊ नका, तसेच लग्नात डीजे व प्री वेडिंगला बंदी घालण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. विवाह सोहळा केवळ 100 ते 200 लोकांच्या उपस्थितीत पार पडावा यासह काही महत्त्वाचे निर्णय मराठा समाजाने घेतले आहेत. आचारसंहितेचे पालन उत्कृष्टपणे करणाऱ्या 3 पालकांचा समाजातर्फे जाहीर सत्कार करण्यात येणार आहे. तसेच आचारसंहितेची अंमलबजावणी करण्यासाठी 11 जणांची सुकाणू समिती देखील स्थापन करण्यात आली. मराठा समाजाने घेतलेल्या निर्णयाचे सर्वत्र स्वागत होत असून समाजाने देखील आता जुन्या अनिष्ट रूढी परंपरा बंद करत हुंडा देणे घेणे, त्याचप्रमाणे प्री वेडिंग व लग्नाच्या अनावश्यक खर्चांना टाळण्याचे आवाहन समाजातील वरिष्ठांनी केले आहे. धुमाळ यांनी सुरू केलेला हा उपक्रम अत्यंत चांगला आहे आणि साधारणतः दहाव्याचा विधी असो किंवा लग्नाचा विधी असो, दोन्ही वेळेस अनेक अनिष्ट प्रथा सुरू झालेल्या आहेत. विशेषतः मराठा समाज मोठा असल्याने त्या समाज हे आपल्याला जाणवतं की अनेक गोष्टी चुकीच्या प्रथा पडल्यामुळे आणि गरीब लोक त्याचं अनुकरण करत असल्यामुळे गरिबांचे खूप मोठं नुकसान होतं. त्या अनेक गोष्टीपैकी उदाहरणार्थ लग्न हे वेळ लागलं पाहिजे, ते 200-300 लोकांचंच असलं पाहिजे, हुंडा हा प्रकार नकोच त्या ठिकाणी, आणि काही द्यायचं असेल तर मुलीच्या नावावर तुम्ही एवढी द्या, अशा अनेक सूचना त्या ठिकाणी दिल्या आहेत. तर 10व्याचा विधी हा प्रामुख्याने धार्मिक असतो. त्या ठिकाणी ज्यांचे आई वडील गेले आहेत किंवा कोणी दावा करतायत त्यांनी त्यांच्या नातेवाईकापुरता मर्यादित ठेवा, तेव्हा नातेवाईकांना त्यांना बोलता येतं. आता जे जत्रेचं स्वरूप 10व्याला येतं त्यावेळी तुम्ही स्वतंत्रपणे श्रद्धांजली सभा घ्या आणि त्या ठिकाणी तुम्ही व्यक्त करा. तर 10व्या ठिकाणी गर्दी करता कामा नये, धार्मिक विधीपुरताच तो मर्यादित असला पाहिजे. अशा मला वाटतं की इन्व्हायरमेंटबद्दल सुद्धा म्हणजे सूचना आहेत आणि साधारणतः या अत्यंत चर्चा करून सर्व घटकाची ह्या त्यांनी सूचना तयार केल्या आहेत आणि याचा आता काळाची गरज आहे. पुण्याची घटना पाहता आता मराठा समाजामध्ये ही जागरूक होण्याची अत्यंत गरज आहे आणि इतर समाजामध्ये ती गरज आहे, पण समाज मोठा असल्याने प्रथम या ठिकाणी जागरूक होण्याची गरज आहे. मला वाटतं ह्या नव्या युगासाठी आजची मीटिंग म्हणजे सुरुवात आहे. आणि या आचारसंहितेमध्ये जे काही नियमावली मराठा समाजात लिहिली आहे ती अत्यंत त्या ठिकाणी शब्दही नाही त्या ठिकाणी, कारण ही जी नियमावली आहे ही मराठा समाज त्या ठिकाणी सुधारण्यासाठी, एक समाज आपल्या कर्मापासून विन्मुख जो होत आहे तो सन्मुख घालण्यासाठी ही आचारसंहिता मराठा समाजाच्या त्या ठिकाणी एकदम कारणीभूत ठरणार आहे भविष्यामध्ये. आणि या आचारसंहितेमध्ये अनेक प्रकारची नियमावली या ठिकाणी घातलेली आहे. त्याच्यामध्ये सगळ्यात प्रथम मुद्दा हुंडाबळीचा आहे. हुंडा घेऊ नये, देऊ नये, देणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे आणि घेणाऱ्यालाही शासन झालं पाहिजे. त्यानंतर लग्न समारंभामध्ये जो आविधाव्य खर्च आहे त्यामध्ये म्हणजे वाजंत्री आले, ते तुमच्या त्या ठिकाणी स्क्रीन वगैरे आल्या, जेवण आलं, त्याच्यामध्ये सर्व त्या ठिकाणी या गोष्टी आल्या. हा अवाढव्य खर्च टाळून मराठा समाजाने अगदी थोडक्या मोजक्या लोकांमध्ये त्या ठिकाणी शुभविवाह यासारखे प्रसंग त्या ठिकाणी साजरे करावेत, जेणेकरून तुम्ही जे काही करताय, जे कार्य जे तुम्ही त्या ठिकाणी जो लग्न सोहळा विधी सांगितलेला आहे, हा विधी लग्न सोहळा विधी हा विधीप्रमाणेच त्या ठिकाणी करण्यात यावा, या नियमावलीमध्ये त्या ठिकाणी तरतूद केलेली आहे. समुद्रावर कितीही पाऊस पडला तर त्या पावसाचा काही उपयोग होत नाही. तसं 10व्यामध्ये कीर्तनकार बोलल्यानंतर, प्रवचनकार बोलल्यानंतर, संत वाङ्मयाला उजाळा दिल्यानंतर ही पुढारी माणसं त्या ठिकाणी आपल्या फायद्यासाठी येतात, आपल्या फायद्यासाठी बोलतात. वास्तविक पाहता 10व्यामध्ये दशक्रिया विधीमध्ये श्रद्धांजली चुकीची बोलली जाते. मेलेल्या आत्म्याला चिरकाळ शांती लाभो असं वाक्य असतं पुढारी लोकांचं त्या ठिकाणी. अरे आत्मा हा चिरकाळ शांतच आहे असं म्हणायला पाहिजे. गेलेल्या आत्म्याची सद्गती त्या ठिकाणी प्राप्त व्हावी, त्याला त्या ठिकाणी त्याचा प्रवास चांगला व्हावा असं बोलावं, भाग मला त्या ठिकाणी सांगूसे वाटतो. आणि राहिला शिवाजी महाराजांच्या आरतीचा, छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरतीचा मी मगाशी उल्लेख केला. छत्रपती शिवाजी महाराज हे युग पुरुष आहेत, त्यांची आरती न करणं असा आमचा हेतू नाही किंवा ती आरती बंद करावी असाही आमचा हेतू नाही. फक्त ती आरती करताना ते पती पत्नी त्या विवाहाच्या संस्कारासाठी परिपूर्ण झाले असावेत किंवा सगळा विधी झाल्यानंतर शेवटला आरती करावी. कारण वारकरी संप्रदायाची शिकवण असते आरती कधी केली जाते तर सगळा कार्यक्रम झाल्यानंतर आरती करण्यात येत असते.
पण ते पती पत्नी त्या ठिकाणी विधी न होता आधीच त्या ठिकाणी आरती करतायत. आरती करू नका असं मला म्हणायचं नाही. अभिवादन करा, त्यांची पूजा करा, अर्चा करा, आरती तुम्ही शेवटला घ्या. आणि ती पण आरती घेताना समाजाने तिथलची पिणारी माणसं, खाणारी माणसं, पायातल्या चपला ही सगळी पिणारी माणसं बाहेर काढावी मंडपाच्या आणि मग महाराजांची आरती करावी. मराठा समाजातील लग्नासाठी आचारसंहिता हे करण्याचं जो योग आला ती म्हणजे वैष्णवी पुण्याची जी तिचं जी आत्महत्या झाली त्यामुळं समाज जागृत झाला आणि म्हणून यामधनं काहीतरी केलं पाहिजे आपण असा विचार माझ्या मनात आला. आणि मग नंतर मी बऱ्याच मंडळींची, वेगवेगळ्या मंडळींची म्हणजे हरिभक्त तनपुरे महाराज, जंगले महाराज, निमशे सर आणि मराठा समाजाच्या वेगवेगळ्या संघटना येतात. सकल मराठाचे अध्यक्ष चंद्रकांत भाऊ गाडे या मंडळींना बोलवलं, त्यांच्याशी चर्चा केली आणि मी ठरवलं की आता काहीतरी आपण केलं पाहिजे, कोणीतरी सुरुवात केली पाहिजे. गप्प बसून चालणार नाही, खूप चालीरीती बदलणं गरजेचं आहे. आपल्या मराठा समाजामध्ये गरिबी आणि श्रीमंतीची तरी प्रचंड वाढलेली आहे. श्रीमंत लोक खर्च करतात त्याचा विशेष काही नाही आहे, पण त्याचा परिणाम गावाकडल्या दुसऱ्या गरीब कुटुंबावर होतोय आणि हे बंद झालं पाहिजे. म्हणूनच 200-300 लोकात लग्न करा, तुम्ही रिसेप्शन मोठं करा, म्हणजे त्यामध्ये हुंडा देऊ नका, म्हणजे बाकीच्या ज्या यामध्ये ज्या नियमावली सांगितलेल्या आहेत त्या अत्यंत महत्त्वाच्या आता. आणि यासाठी आम्ही ही सुरुवात केली. आता ही फक्त सुरुवात आहे. बऱ्याच मंडळीचं सहकार्य, पत्रकारांचं सहकार्य. मी सांगितलं की हे एकटं मला असं वाटलं म्हणून मी खूप गेल्या 10 दिवसापासून धडपड करत होतो, याला भेट, त्याला भेट, त्याला भेट. माझं व्यक्तिशः काहीच नाही याच्यामध्ये तिथं. पण म्हणून मी म्हटलं की आमच्या महेश चिरंजीव सुवर्णम प्राईडला त्यांना म्हटलं की तुम्ही थोडंसं हे करा, आपण इथं कार्यक्रम घेऊ म्हणजे आणि त्यासाठी आपण करू. म्हणलं काय प्रॉब्लेम नाही, काय ते सगळं तिथं सुरुवात तर करू, मग पुढं काय होईल ते काय. आणि म्हणून सगळ्यांच्या सहकार्याने आज जवळजवळ सगळ्या संघटनेचे मंडळी आलती, जी मंडळी येऊ शकले नाहीत पद्धतीचे. आणि म्हणून माझी विनंती आहे, म्हणजे तुमच्या माध्यमातून सगळ्या समाजाला विनंती आहे की ही आचारसंहिता प्रत्येक लग्नात तुम्ही वाचून दाखवा, इम्प्लिमेंट करायचा प्रयत्न करा. 1 दिवसात होणार नाही, पण एक ना एक दिवस नक्कीच होईल. कारण आता काही प्लास्टिक वापरू नका सांगितलं. जुन्या काळी आम्ही पंतरवड्याच ह्याच्या पळसाच्या पानावरच जेवत होतो ना, तीच वेळ परत आलेली आहे. तर होणार आहे, फक्त त्याला वेळ लागेल, पण त्यामध्ये आपला समाज भरडू नये, गरिबांचं नुकसान होऊ नये. मग यासाठी हा उद्देश, या ज्या उद्देशाने आम्ही सुरू केलेली ही चळवळ आहे, तर त्यामुळे यासाठी तुम्ही जे सहकार्य करताय तुम्हा सगळ्यांना मी धन्यवाद देतो. प्री वेडिंग बाबत काय? प्री वेडिंग ही प्री वेडिंग तर इतकं खतरनाक आहे. कारण आजकाल जुन्या काळी काय व्हायचं माहिती आहे का, लहान मुलांचे लग्न त्यांचे मामा आई वडील जमून टाकायचे. आता 30 आणि 35व्या वर्षी लग्न होत नाहीत मुला मुलीची, आणि झाल्यानंतर हे नाटकं सुरू होतात प्री वेडिंगची, आणि ते जग जाहीर दाखवतायत ते. आणि त्याच्यानंतर त्यांचा डायव्हर्स झाल्यावर ते एकमेकाच्या विरुद्ध ते पुरावे वगैरे हे दाखवतात कोर्टात. किती वाईट आहे ते सगळं. आणि म्हणून आम्ही ठराव केला की प्री वेडिंग टोटली बंद करायचं. जर तुम्हाला करायचं असेल तर ते इथं दाखवता येणार नाही, तुम्हाला स्क्रीनवर दाखवता येणार नाही. आणि जर तुम्ही ते दाखवलं तर आमच्यासारखी मंडळी तिथून ताबडतोब उठून जाऊ, दुसरं तर काही करू शकत नाही. आम्ही तुमच्यावर बहिष्कार टाकू, उठून जाऊ. हे या प्री वेडिंगला सगळ्यात मोठा सगळ्यांचा विरोध आहे, मग असं मला वाटतं.